तर मित्रांनो, मी आज बनवतोय नागपूरचा वर्ल्ड फेमस असा सकाळच्या नाश्त्याचा प्रकार म्हणजे तर्री पोहेची रेसिपी। तर्री पोहेची रेसिपी खायला एकदम भारी लागते, एकदम टेस्टी आणि एकदम अप्रतिम लागते टेस्टला तरी। आता ही जी तर्री असते ना ती चण्यापासून बनवली जाते आणि ह्याच्यासाठी थोडासा वेगळा मसाला पण केला जातो, तो पण आपण यामध्ये बनवून घेणार आहोत आणि एकदम मस्तपैकी तर्री बनवणार आहोत। आणि त्याचबरोबर बटाटे पोहे बनवले जातात, म्हणजे यामध्ये उकडलेला बटाटा टाकला जातो आणि त्याच्यापासून पोहे बनवले जातात। हे पण पोहे चवीला एकदम अप्रतिम लागतात। चला तर मग फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, सगळ्यात आधी मी तर्री तयार करून घेणार आहे। त्यासाठी 4 तासापूर्वी 1 वाटी चणा मी भिजत ठेवला होता पाण्यामध्ये। आता चांगला भिजलेला आहे, तुम्ही इथं बघू शकताय। आता या भिजून घेतलेल्या हरभऱ्याला शिजून घ्यायचं आहे, त्यासाठी कुकरमध्ये टाकून घेतो आणि त्यामध्ये थोडंसं पाणी पण यामध्ये टाकून घेतोय, कारण कुकरमध्ये पाणी कमी नाही पडलं पाहिजे, थोडंसं जास्त झाले तरी चालून जाईल। आता कुकरचं झाकण लावून घेतो आणि कुकरच्या 2 शिट्ट्या होईपर्यंत हरभऱ्याला चांगलं शिजून घेतो। मित्रांनो, कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। मी इथं बंद करून घेतलेले कुकर, इथं तुम्ही बघू शकताय। हरभरा जो आहे ना चांगला मऊदार असा शिजलेला आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, हरभऱ्याचे जे दाणे असतात ना ते अख्खे राहिले पाहिजेत, ते फुटले नाही पाहिजेत। त्याच्यानुसार तुम्ही कुकरचे जे शिट्टे असतात ना ते ॲडजस्ट करून घ्या आणि व्यवस्थितपणे शिजवून घ्या। मित्रांनो, आपला हरभरा शिजून झालेला आहे। आता आपण मसाला तयार करून घेणार आहोत आपल्या तर्रीसाठी लागणारा। तर त्यासाठी मी इथे एक कढई गरम करून घेतलेली आहे। आता या गरम कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतो। तेल पण चांगलं गरम करून घेतो। एकदा का तेल चांगल्या प्रकारे गरम झालं ना, आता यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा टाकून घेतो। आता या कांद्याला 1 ते 1.5 मिनिटासाठी चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे थोडासा चांगला मऊ झाला पाहिजे कांदा। आता तुम्ही इथं बघू शकताय कांदा चांगला मऊ झालेला आहे। आता यामध्ये सुक्का खोबरा टाकून घेतोय थोडासा। आता यामध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतोय। आता त्याचबरोबर काही खडे मसाले टाकून घेतोय, त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, चक्री फूल, लवंग आणि मोठी इलायची, हे सगळे खडे मसाले यामध्ये टाकलेले आहेत। आता 1-2 मिनिटासाठी हे सगळं तेलामध्ये चांगलं परतून घेतो। मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय मसाला आपला चांगल्या प्रकारे भाजून झालेला आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मसाला संपूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। मसाला संपूर्णपणे थंड झाल्यावरच मिक्सरच्या जारमध्ये टाकायचा आणि एकदम बारीक अशी मसाल्याची पेस्ट तयार करून घ्यायची। मस्तपैकी आपला मसाल्याची पेस्ट तयार करून झालेली आहे। आता तर्री तयार करायला चालू करूया। त्यासाठी कढई चांगलं गरम करून घेतलेली आहे। आता या गरम कढईमध्ये 10 ते 12 चमचे तेल टाकून घेतो। तर्रीवरती मस्तपैकी लाल भडक असा जर कट पाहिजे असेल ना, थोडंसं जास्त तेल टाकून घ्या, नाहीतर मग तुम्ही कमी तेलामध्ये पण करू शकता, तुमची चॉईस। आता या गरम तेलामध्ये 1 चमचा जिरा, थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि 1 वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून घेतो। आता याला तेलामध्ये 2 ते 3 मिनिटासाठी चांगलं परतून घेतो, म्हणजे कांदा चांगला मऊ झाला पाहिजे आणि त्याचबरोबर कांद्याला थोडासा तांबूस कलर यायला चालू व्हायला पाहिजे, तोपर्यंत तेलामध्ये परतून घेतो। कांदा मस्तपैकी परतून झाला ना, आता यामध्ये मसाल्याचा पेस्ट टाकून घ्यायचा आहे, जो की मगाशी आपण तयार करून घेतला होता। आता या मसाल्याला तेलामध्ये 5 ते 6 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे या मसाल्यामधला जो पाण्याचा अंश असतो ना तो चांगला निघून गेला पाहिजे आणि मसाला चांगला घट्ट झाला पाहिजे, तोपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे। मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकताय मसाला मस्तपैकी परतून झालेला आहे आपला तेलामध्ये। आता यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे। हळदाबरोबर लाल मिरचीची पावडर पण 2 चमचे टाकून घ्यायचे, त्यामुळे तर्रीच्या काटाला एकदम लाल भडक असा कलर येईल। त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला यामध्ये टाकून घेतला आहे। आता हा सगळा मसाला मसाल्याच्या पेस्ट बरोबर चांगला मिक्स करून घेतो आणि 1 मिनिटासाठी चांगलं परतून घेतो। हा 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 हा, काय मसाल्याचा मस्तपैकी सुवास येतोय मंडळी, एकदम कडक। आता या मसाल्यामध्ये शिजून घेतलेला चणा टाकून घेतो आणि चणा मसाल्याबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। यामध्ये आपल्याला आता पाणी टाकून घ्यायचं आहे। जेवढा तर्री तुम्हाला बनवायचा आहे ना तेवढं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। एकदा का मस्तपैकी मिक्स करून झालं ना, आता 10 मिनिटासाठी चांगलं उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं याला। आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये टाकून घ्यायचं आहे टोमॅटो। एका टोमॅटोचे 4 पीस केलेले आहेत, तुम्ही 2 पीस पण करू शकता, म्हणजे अर्धे टोमॅटो यामध्ये टाकू शकता तुम्ही। टोमॅटो टाकल्यानंतर ना 1 ते 2 मिनिटासाठीच शिजवून घ्यायचं आहे।
टोमॅटो टाकल्यानंतर टोमॅटोला जास्त वेळ शिजून नाही घ्यायचा. टोमॅटो 30 ते 40% फक्त शिजला पाहिजे. टोमॅटोचा जो क्रंचीनेस असतो ना, तो टोमॅटोमध्ये राहिला पाहिजे. जास्त मऊ पण झाला नाही पाहिजे. तरच मित्रांनो तर्री पोह्यामध्ये ना टोमॅटो खाण्याची मजा असते. जास्त शिजून नाही घ्यायचं. तर मित्रांनो अशा पद्धतीने एकदम मस्तपैकी आपला तर्री पोहेमधला तर्री रेडी झालेले आहे. अजून पोहे आपल्याला तयार करायचे आहेत. चला तर मग आपले पोहे तयार करायला घेऊयात. तर त्यासाठी एकदम मस्तपैकी इथं कढई तापून घेतलेले आहे. एकदा का कढई तापली की आता त्यामध्ये 3-4 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. आता या तापलेल्या तेलामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घेतो आणि त्याचबरोबर अर्धा चमचा जिरा टाकून घेतो आहे. आता यामध्ये 3-4 मिरच्या बारीक कापलेल्या आणि थोडेसे कढीपत्त्याची पानं आणि आता अर्धी वाटी ओले शेंगदाणे यामध्ये टाकून घ्यायचे. तुम्ही भाजलेले शेंगदाणे पण यामध्ये टाकून घेऊ शकता. आता हे सगळं तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे 1 ते 1.5 मिनिटासाठी. ओल्या शेंगदाण्याचा पट 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 असा जर आवाज यायला लागला ना तर समजून जायचं आपले शेंगदाणे मस्तपैकी भाजलेले आहेत. आता यामध्ये 1 ते 1.5 वाटी बारीक कापलेला कांदा टाकून घेतो आणि कांद्याला 1 ते 1.5 मिनिटासाठी चांगलं परतून घेतो. आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर 1 वाटी शिजवून घेतलेला बटाटा टाकून घेतोय. बटाटा शिजवून घेतल्यानंतर त्याचे काप करून घेतलेले आहेत. आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जे हळद आहे ना ते सगळीकडे चांगल्या प्रकारे लागलं पाहिजे आणि 1 मिनिटासाठी चांगलं तेलामध्ये परतून पण घेतो सगळं. आता यामध्ये पाण्यामध्ये भिजून घेतलेले पोहे टाकून घेतो आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर, बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेतोय आणि आता सगळ्यात शेवटी अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेतो यावरती. आणि आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. पोह्याला हळद, मीठ जे काही यामध्ये आपण टाकून घेतले ना ते सगळं चांगलं लागलं गेलं पाहिजे. एकदम मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा मित्रांनो एकदम मस्तपैकी आपले पोहे मिक्स करून झालेले आहेत. पोहे एकदम मस्तपैकी मऊदार असे झालेले आहेत. आता तुम्ही थोडेसे पोहे टेस्ट करून बघा. मीठ वगैरे थोडंसं कमी पडलं असेल तर ते ॲडजस्ट करून घ्या. आणि आता सगळ्यात शेवटी गॅस बंद करून घ्यायचं आहे. वरचं झाकण लावून घ्यायचं आहे कढईचं आणि 1 मिनिटासाठी पोहे वाफवून घ्यायचे. त्यामुळे पोहे एकदम मस्त मऊदार बनतात. तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपले पोहे रेडी झालेले आहेत. त्याचबरोबर याच्या आधी आपण तर्री पण तयार करून घेतलेले, ते पण एकदम मस्त मसालेदार आणि एकदम चमचमीत झालेले तुम्ही बघितलेलं असाल. तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने नागपूरचे एकदम फेमस असे तर्री पोहे रेडी झालेले आहेत. चवीला एकदम मस्त झालेले आहेत. तुम्ही पण तुमच्या घरी नागपूरचे फेमस तर्री पोहे सकाळच्या नाश्त्यासाठी एकदा नक्की ट्राय करा. आणि हो जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.